कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरी गवाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरी गवाटे देवा। तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी गवाटे देवा। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मणींद्रे समागत्य दिष्टन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे गेली स्मरण होय सकल विद्याचा अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार। आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी एक वाटे देवा। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग भूतलावरती जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंडपणे झिजवणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचित असणारा उत्कृष्ट असा अतिशय गोड सुंदर असा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्त्वाचं आहे। आज ज्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत निमित्त सर्वांना ज्ञात आहे। आज या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्ध गभा या कुंभार परिवारातील एक ज्येष्ठ माता जनाबाई अर्जुन कुंभार या मातेच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने मगाशी सांगितलं की आजीचं जीवन जे होतं ते अतिशय समाधानकारक असं जीवन जगल्या, दीर्घायुष्य जीवन जगल्या। आणि एवढं वर्ष जगणं आणि नंतर समाधानाचं मरण येणं याकरता सुद्धा काहीतरी भाग्य असावं लागतं, पुण्य असावं लागतं। आजींनी खूप जग बघितलेलं आहे, म्हणजे नातवंड परतवंड एवढं जग बघितलेलं आहे, एवढं कोणाच्याही नशिबात नसतं। आणि निरोगी असं आयुष्य दीर्घायुष्य जगल्या आणि खऱ्या अर्थाने खूप मोठा हा परिवार आहे। या ज्या परिवाराला आजींनी चांगलं वळण लावलं, चांगलं ज्ञान दिलं, सगळं काही जे कष्टातून उभं केलेलं आहे आणि चांगले संस्काराची शिदोरी आपल्या मुलामुलींना त्यांनी दिलेली आहे। आणि त्याच विचारावरती आज ही मुलं मुली प्रवास करत आहेत। खूप मोठा परिवार, त्यांना 3 मुलं, कांतीलाल तसेच तानाजी तसेच विठ्ठल कुंभार अशी 3 मुलं आहेत। त्यांच्या सुना वनिताताई, भीमाताई तसेच
पद्मिनीताई अशा त्यांच्या सुना, त्यांची नातवंड, आणि विशेष करून म्हणजे त्यांना 6 मुली आहेत. आपण असं म्हणतो की घरामध्ये एक तरी मुलगी पाहिजे, आहे की नाही. एक तरी मुलगी ही घरची लक्ष्मी असते, आहे की नाही. आणि आता दिवाळीचा सण आहे, लक्ष्मीपूजन आपण करतो, पण खऱ्या अर्थाने घरातली मुलगी हीच आपली लक्ष्मी असते. घरातली सून, घरातली आई हीच लक्ष्मी असते. आणि खऱ्या अर्थाने 6 लक्ष्मींना जन्म देणाऱ्या माता सरस्वती क्षीरसागर, सुभद्रा क्षीरसागर, तसेच बबई कुंभार, नर्मदा कुंभार, तसेच मालन कुंभार, तसेच रतन कुंभार, अशा त्यांच्या 6 कन्या आहेत. खूप सुंदर परिवार आहे. परंतु एवढा हा वटवृक्षासारखा इतका मोठा परिवार आपल्याला जो आज भरलेला दिसतोय या घरामध्ये, जे काय आपल्याला आज दिसतंय त्याला कारण फक्त आजीची पुण्य आहे बरं का. याला ज्याचं सगळं काही मूळ आहे ते फक्त आजी आहे. आणि आपल्याला सगळ्यांना मूळ जे होतं बहाल करणारं ते मात्र आज आपल्यामध्ये नाही आहे. आज 1 वर्ष पूर्ण झालं आजींना जाऊन, आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या मुलांनी आज या आजीच्या, आपल्या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी एवढं सुंदर असं कार्यक्रमाचं आज हे नियोजन केलं. खूप दिवसापासून नियोजन करताय आपण. मला वाटतं जवळजवळ 1-2 महिने झालं काका तुम्ही घरी येऊन मला तारीख दिली होती आणि सांगितलं, पुन्हा पुन्हा फोन करून सांगायचे की आपल्याला यायचं आहे, टायमिंगला चालू करायचं आहे. खूप दिवसापासूनचा हा अट्टास होता तुमचा. आणि खऱ्या अर्थाने आजींच्या समाधानासाठी, त्यांच्या जीवात्म्याच्या सद्गतीसाठी आपण सर्वजण एवढा मोठा प्रयत्न करताय. खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर आपल्या मातापित्यांच्या आपल्यावरती एवढे ऋण असतात की त्या ऋणातून आपल्याला कधीच उतराई होता येत नाही. अगदी त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला तरी ते ऋण आपल्याला फेडता येत नाहीत. पण आजचं हे वर्षश्राद्ध ते म्हणजे त्या ऋणातून उतराई होण्यासाठी एक केलेला थोडासा एक अंशतः प्रयत्न म्हणजे वर्षश्राद्ध आहे. आणि खऱ्या अर्थाने खूप सुंदर नियोजन आपण या परिवाराने केलेलं आहे. सुंदर असं मंडप, साऊंड सर्व्हिस, या ठिकाणी सुंदर असं सर्व भजनी मंडळ आमच्यासोबत आलेले. आमच्या सर्व भजनी मंडळ गावातील सर्वच, मकरंद महाराज करे असतील, आबा असतील, नाना असतील, करे महाराज असतील, त्यानंतर आमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी ज्यांची बऱ्याच दिवसानंतर आज साथ मिळते, आमचे हरिभक्तपरायण आदरणीय महादेव महाराज. खूप गोड आवाज आहे, तुम्ही ऐकलेलंच आहे. आता खूप सुंदर अशा पद्धतीने आजच्या कीर्तनासाठी साथ सर्वांचीच आहे. विनेकरी बाबा, पहिल्यांदाच विना घेतलं बाबा तुम्ही, हां ते कळलं. त्यानंतर आमचे आदरणीय बाबा असतील, इथलेच का बाबा? इथलेच ना? वा, इथं आले होते ना मोऱ्यांच्यात मी, बरोबर आहे. सगळे आपले इथले. आणि आपल्या ह्या परिसरामध्ये जिथं कुठं बी माझं कीर्तन असेल तिथं माझ्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असतात आणि साथही करतात ते आमच्या आदरणीय बिभीषण काका. या ठिकाणी सर्वच आमच्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे, ज्यांची मृदंगाची सुंदर अशी साथ आपल्याला ऐकायला भेटणार आहे. खूप सुंदर मृदंग आमचेच बंधू जीवन महाराज दाहीगुडे. आणि खऱ्या अर्थाने सर्वांची सुंदर साथ सर्वांच्या साथीमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची सर्वांची उपस्थिती बरं का. तुम्हीच नसल्यावर कीर्तन कुणाला सांगणार आहे मी? सर्वजण आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्वांच्या साथीने कार्यक्रमाला सुरुवात. विठाला आज या निमित्ताला अनुसरून हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांचेच माता पिता धन्य आहेत. धन्य माता पिता तयाची. खऱ्या अर्थाने एक वाक्य सांगेल मी तुम्हाला, ज्यांना आईबाप कळाले ना त्यांना देव कळाला, पण ज्यांना आईबापच कळत नाहीत ना त्यांना देव कळणं कठीण आहे. आईबापांना समजून घ्या, तुम्हाला देव आपोआप समजेल. पुंडलिकाने काय केलं? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. अगोदर आई वडिलाची सेवा केली, पांडुरंग परमात्मा आपोआप मिळाला. तुम्हाला वाटतं प्रत्येकाला की देव प्रसन्न व्हावा? वाटतं की नाही? असं वाटतं का की देवाने आपल्या घरी यावं, आपल्याला प्रसन्न व्हावं? वाटतं की असं? प्रत्येकाला वाटतं की देव आपल्याला प्रसन्न व्हावा. पण तुम्हाला देव प्रसन्न होण्यासाठी एक साधा सोपा उपाय सांगते, ऐका. देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर अगोदर आई वडिलांना प्रसन्न करायला शिका. देव तुमच्या आपोआप प्रसन्न होईल. कदाचित आई वडील गेल्यानंतर तुम्ही देवाला प्रसन्न केलं तरी तुम्हाला गेलेले मायबाप पुन्हा मिळणार नाहीत, लक्षात घ्या. पण आई वडिलांना प्रसन्न करा, देव तुम्हाला आपोआप मिळेल.
घरातलं आदरणीय तत्व, पालनीय तत्व, जे घरामध्ये जे काय मेन असतं ना, मेन घरातला पाया घराचा आणि घराचा जो कळस असतो ना, घराला ज्यांच्यामुळे शोभा असते ना, ते म्हणजे आपले माता पिता असतात. मी किती मोठा बंगला बांधला, किती, त्या बंगल्याच्या ओट्यावरती जर आपले आई वडील नसतील ना, तर त्या बंगल्याला शोभा नाही बरं का. हां, घरामध्ये आई वडील ही खूप मोठी संपत्ती आहे. आज कलियुगामध्ये अजून पण ज्यांचे मायबाप जिवंत आहेत, मला वाटतं की काका तुम्ही खरंच भाग्यवान आहात, नशीबवान आहात की इतकं वर्ष तुम्हाला आईचं प्रेम मिळालं, इतकं वर्ष तुम्ही आईचं प्रेम अनुभवलं, ते वात्सल्य तुम्ही. परंतु आज कलियुगामध्ये एक वाक्य सांगून जाईल, ज्यांचे मायबाप अजून पण जिवंत आहेत त्याच्यासारखा श्रीमंत आणि त्याच्यासारखा मोठा माणूस जगामध्ये कोणताच नाही. हां, कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही? एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारिली. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि म्हणून जोपर्यंत आपले आई वडील आपल्या जवळ आहेत ना, तोपर्यंतच त्यांना जपा, त्यांना प्रेम द्या, त्यांना मिठीमध्ये घ्या, आपलं प्रेम त्यांच्या समोर व्यक्त करा. कारण ते आपल्या जीवनातून कधी निघून जातील हे आपल्याला सुद्धा ते सांगून जाणार नाहीत, आपल्याला सुद्धा कळणार नाही. काही काही लोक येतात म्हणतात, ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या, आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून सांगायला पाहिजे होतं आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून विनंती असेल, अजून पण जर तुमचे मायबाप असतील ना, तर त्यांना जपा, त्यांना प्रेम द्या, त्यांना पण कळू द्या की तुमचं किती प्रेम आहे. मेल्यानंतर रडून काहीही उपयोग नाही, आणखी सांगते, काहीच उपयोग नाही. जिवंतपणे जपलं पाहिजे. कारण एकदा का तुमचे मायबाप या मातीआड निघून गेले ना, कितीही आई आई करा, कितीही बाबा बाबा करा, मातीआड गेलेले मायबाप नंतर तुम्हाला ह्या नजरेला पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. म्हणून विनंती असेल प्रत्येकाला, आज खऱ्या अर्थाने आई गेल्यानंतर तिच्या नावाने पिंडदान करणं, तिच्या नावाने काहीतरी नामसंकीर्तन घडवून आणणं, खऱ्या अर्थाने एक मुलगा आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे असं समजाय काही हरकत नाही. आणि प्रत्येक मुलाचं ते कर्तव्य आहे. पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठं कर्तव्य करा, कितीही मोठं व्हा. महाराज म्हणतात, पदवी तुम्हाला नाही, पदवी कोणाला? धन्य माता पिता तयाची. तुम्ही जे काही घडला, तुम्ही जे काही झाला, याला मूळ कोण आहेत, याला कारणीभूत कोण आहेत, त्याचं सगळं श्रेय कुणाला जातं? तुमच्या माईबापांना जातं. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत, धन्य माता पिता तयाची. पण या ठिकाणी 4 विकल्प आहेत. काही लोक जागे आहेत पण त्यांना हित कळत नाही, काहींना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत, बरं का. काहींना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत. बघा, तुम्ही एखाद्याला बळच दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तनाला आणलं जातं, पण जरी कीर्तनाला आणलं तरी ते कीर्तन ऐकत नाही, मोबाईलमध्ये बघत बसणार आहे की नाही. म्हणजे हित माहीत आहे पण हिताच्या ठिकाणी जागा नाही. पण एक वर्ग असा आहे, त्याला हितही कळत नाही आणि हिताच्या ठिकाणी तो जागाही नाही. म्हणजे अशी लोक काय म्हणतात माहिती आहे का? पुण्य म्हणजे भुलताप आणि पाप म्हणजे धमकी, हा बुवा लोकांचा धंदा आहे. पण जोपर्यंत जगायचंय, जोपर्यंत मस्त मजा करायची, तोपर्यंत त्याला हित कळत नाही आणि ते हिताच्या ठिकाणी तो जागाही राहत नाही. पण महाराज म्हणतात, ज्यांना हित कळतं आणि ते त्या हिताच्या ठिकाणी जागेही राहतात, धन्य माता पिता तयाची, त्यांचे माईबाप धन्य आहेत. बघा, लक्ष देऊन कीर्तन आहे का, खूप सुंदर सांगणार आहे मी तुम्हाला, खूप सुंदर चिंतन मांडणार आहे, फक्त लक्ष द्या. महाराज सांगतात की तुम्ही आपल्या हिताच्या ठिकाणी जाग राहा. म्हणजे काय बरं? कीर्तन लक्षार्थाने ऐकायचं, वाच्यार्थाने कीर्तन कधीच ऐकायचं नाही. या ठिकाणी महाराज म्हणतात तुम्ही जाग राहायचं, बरोबर. मग जाग राहायचं म्हणजे काय करायचं? रात्रीचं झोपायचं नाही का? मग काय करायचं? काय अर्थ महाराजांनी सांगितलं याचा? बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देते. जर समजा एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला, मग उभा राहिला म्हणजे तो कधी खाली बसतच नाही का? बसतो ना. पण आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहणं म्हणजे काय?
तर उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे, तो त्या कामासाठी तत्पर आहे, उभा आहे. तसं या ठिकाणी जागं राहायचं आहे म्हणजे परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचं आहे. विठ्ठल बऱ्याच ठिकाणी संत महात्म्यांनी आपल्याला जागं करण्याचं काम केलेलं आहे. बरेच अशी प्रमाणे मोठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे भारी आता नाही का. बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला जागं करण्याचं काम केलं. पण कोण म्हणतं की आपण जागे नाही? आपण पण प्रत्येक जण जागे आहोत. प्रत्येक जणाची रात्रंदिवस धडपड आहे की नाही. पण कशासाठी? कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत असावं, प्रत्येकाला असं वाटतं आपण धनवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं आपण पुण्यवान असावं, आपल्याबरोबर कोणाची भांडण तंटे नसावीत, आपली कोणासोबत नसावीत. प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कोणाची भीती नसावी. वाटतं की नाही प्रत्येकाला असं. पण महाराज सांगतात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला भांडण तंटे टाळायचे असतील तर वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागतं. विठाला मौनाने कलहाचा नाश आहे. कलह म्हणजे भांडण. मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. म्हणून जागे राहिलं पाहिजे. महाराज सांगतात जागे राहा. पण जागे राहण्याची सुद्धा एक मर्यादा सांगितली की माणसाने कधी जागे राहिलं पाहिजे. त्याची पण एक काय आहे मर्यादा आहे बरं का. कधी जागे राहिलं पाहिजे? दिवा विझून गेला, दिवा विझून गेला, आता तेलाचं दान काय उपयोगाचं आहे का? चोर पळून गेले, आता सावध राहून काही उपयोगाचं नाही. तसं वेळ निघून गेली, आता जागे राहून काहीही उपयोगाचं नाही. जागी राहण्याची एक मर्यादा आहे, मर्यादा आहे. नाही तर काही काही लोक वेळ निघून गेल्यानंतर जागी राहतात. एका माणसाचं घर पेटत होतं आणि घर पेटत असताना मुलांनी त्याला बाहेर बोलवलं. बाबा घर पेटतंय, बाहेर या. म्हटलं नाही नाही अगोदर टिकावा ना. पण बाबा घर अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? अगोदर टिकावा ना. अगोदर आपण आळ खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विजू. म्हणजे काय लोक जागी राहतात पण वेळ निघून गेल्यानंतर. म्हणून जागे राहण्याची सुद्धा एक मर्यादा आहे. माणसाने कधी जागे राहिलं पाहिजे? परमार्थ केला पाहिजे, पण तो कधी? तरुणपणात का म्हातारपणात? जर काही लोकांना म्हटलं हो घाला की माळ, ते म्हणतात बघू आता काय आमचं वय आहे का? बघू कधी? म्हातारपणी. म्हणजे आपण काय केलं? परमार्थ हे सगळं वारी वगैरे सगळं म्हातारपणावर ढकलून दिलं, बरोबर की नाही? आणि जर म्हातारपण नाही चाललं तर तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुठपर्यंत जगणार आहे? कोणाचं आयुष्य निश्चित आहे का? नाही. अहो जोपर्यंत आहात तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कारण तरुणपणामध्ये म्हातारपणामध्ये परमार्थ करणं फरक आहे बरं का. माझं मत असं नाही की म्हाताऱ्या माणसांनी कीर्तनाला यायचं नाही बरं का. वयस्कर माणसांनी तुम्हाला असं वाटेल की ताई आमच्या विरोधात बोलतात, असं नाही बरं का. माझा म्हणण्याचा हेतू असा आहे की तुम्ही परमार्थ करून करून म्हातारे व्हा, पण म्हातारं झाल्यावर परमार्थ करू नका. आलं ना लक्षात? कारण तरुणपणामध्ये आणि म्हातारपणामध्ये परमार्थ करणं याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही म्हणाल किती फरक आहे? तुमच्या भाषेत सांगते. तरुणपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं, आणि म्हातारपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे बंगला बांधून प्लॅन काढायचं. काका उलट होतंय ना, बरोबर ना? म्हणून जागी राहण्याची एक मर्यादा आहे. माणसाने कधी जागे राहिलं पाहिजे? कारण आयुष्य हे कुणासाठी थांबत नाही. आयुष्य जाता हे पहा, काळ जपतसे महा, स्महिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्य कोणासाठी थांबत नाही. एक ग्रहस्थ आजारी पडला आणि
आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं आता तुम्ही काही जास्त दिवसाचे राहिलेला नाही, तुमची गॅरंटी देता येत नाही. आता त्याने विचार केला, अरे आपण आपली सगळी जी प्रॉपर्टी ती आपल्या पुतण्याच्या नावावर करू, कारण त्याला दुर्दैवाने पत्नी नव्हती, मुलं पण नव्हती. मग त्याने पुतण्याला दवाखान्यामध्ये बोलवलं, सांगितले बघ मी माझी सगळी इस्टेट तुझ्या नावावरती करतोय, जर नाही केली तर सरकार जमा होतील. पुतण्याला आनंद झाला, खुश झाला, लगेच वकिलांकडे गेला, वारसपत्र वगैरे तयार केलं. वारसपत्र घेऊन दवाखान्यामध्ये आला, पण बघतोय तर काकांची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती. पळतच डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर काय झालं बघा. डॉक्टरांनी नाडी चेक केली आणि सांगितलं की काका गेले. इतका नाराज झाला, चेहराच पडला त्याचा. तो म्हटला डॉक्टर साहेब असं काय करता, वाटल्यास मी तुम्हाला 50 लाखातले 2.5 लाख रुपये देतो, पण यांना असं इंजेक्शन द्या की हे निदान सही करण्यापुरते तरी उठले पाहिजेत. डॉक्टर म्हटले आता यांना मीच काय, पण वरचा डॉक्टर पण उठवू शकत नाही जो मी नाही. हां, कारण त्याचं आयुष्यच तेवढं होतं. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, म्हणून जोपर्यंत आपलं इंद्रियरूपी घर चांगलं आहे, म्हातारपण लांब आहे आणि आयुष्य थांबलेलं आहे, तोपर्यंत जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचेच माता पिता धन्य आहेत. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात जागता धन्य माता पिता तयाचिया. महाराज म्हणतात जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांचेच माता पिता धन्य आहेत. आपण जर विचार केला तर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक कोणाला दिला? मातेला दिला. का बरं? पहिला क्रमांक आईलाच का? याचं कारण असं आहे, संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे. पहिल्यांदा मातृदेवो भव आणि मग नंतर दुसऱ्या क्रमांकाला पितृदेवो भव. पहिला क्रमांक आईला का? याचं कारण असं आहे, बाळावरती महत्त्वाचा संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा? आईचा. सगळ्यात पहिल्यांदा बाळावरती संस्कार कोणाचे होतात? तर आईचे होतात, ज्याला आपण गर्भसंस्कार असं म्हणतो. बरोबर माता भगिनी? म्हणून सांगतो कीर्तनामध्ये आम्ही लोक नाही का, कीर्तनकार कथाकार वगैरे सांगतात की ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांनी संध्याकाळी सगळी कामं आवरून 8:30 वाजताच टी व्ही समोर बसलं पाहिजे सिरियल बघायला, असं सांगतो ना. नाही 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 नाही, म्हणून आम्ही सांगतो ना की गर्भवती स्त्रियांनी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, हा भागवत वाचलं पाहिजे. का बरं? हे संस्कार पहिल्यांदा होतात आईचे आणि नंतर वडिलाचे संस्कार होतात. म्हणून प्रथम क्रमांक आईला दिला, मातेला दिला. प्रथम क्रमांक आईला का? अजून एक कारण मी तुम्हाला सांगेन, जीवनामध्ये सगळ्यात मोठं अधिष्ठान म्हणजे आई आहे. सगळ्यात मोठं. तुम्ही नाही पंढरपूरला गेला तरी चालतंय, कुठं तुळजापूरला नाही गेलं तरी चालतंय, कुठंच नाही. माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थाशी. जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान. ऐ तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला
शाळेत गेला असेल आणि तो जर का घरी नाही आला 5 वाजता, सगळ्यांची लेकरं घरी आली, अजून माझं लेकरू घरी कसं का नाही आलं, आईची नजर अशी कावरी बावरी व्हायला लागते आणि तिच्या मनामध्ये नाही नाही त्या शंका यायला लागतात, माझ्या लेकराला काही झालं तर नसेल ना, काही अडचण तर आली नसेल ना, नाही नाही ते विचार तिच्या मनामध्ये यायला लागतात. आणि गोष्ट लक्षात ठेवा, जिथं प्रेम असते ना तिथंच शंका असते बरं का, शंका कुठं पण नसते. आणि मग ती आई प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारते, शाळेतून घरी येताना कधी उशीर मला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू आई, तुझ्या या उपकाराची, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, बोल जन्म दिला नाही तुझे उपकार भेटणार नाही, बोल जन्म दिला नाही तुझे उपकार भेटणार नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी. जगात सगळ्यात मोठं अधिष्ठान म्हणजे मायबाप आहे. तुका म्हणे माय बाप देवाची रूप आहेत, ते फक्त हे ओळखता आली पाहिजेत. आणि म्हणून धन्य माता पिता तयाजिया. पहिला क्रमांक आईला का, याचं आणखी एक कारण मी तुम्हाला सांगेल. जेथे जेथे कर्तबगारी मुलाने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलेला आहे, त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कोणाला आहे? मातेला आहे, आईला आहे. रामायणामधला एक प्रसंग आहे, ज्या वेळेस धनुष्यभंग झाला आणि धनुष्यभंगाचा आवाज ऐकून परशुरामजी त्या दिशेने आले. परशुरामजीने पाहिले धनुष्याचे तुकडे झालेले. धनुष्य कोणाचं होतं? परशुरामजीचं होतं. कोणी तोडलं? प्रभू रामचंद्रांनी ते तोडलं. आणि जेव्हा परशुरामजीने त्या धनुष्याचे तुकडे पाहिले त्यावेळेस परशुरामजीचा क्रोध अनावर झाला आणि परशुरामजी जनक राजाला म्हणतात, जना जल्दी पता है धनुष्य किसने तोड़ा है, जिसने वो धनुष्य तोड़ा होगा उसको समाज से विलग करना, वरना सबकी हत्या कर डालूंगा. तर मात्र जनक राजा शांत आहेत, रामचंद्र प्रभू शांत आहेत, लक्ष्मणजी क्रोधामय आहेत, विश्वामित्र तटस्थ आहेत. पण रामचंद्र प्रभूंनी विचार केला की आपला सासरा आपलं नाव सांगणार नाही, कारण तो त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न आहे. म्हणून स्वतः रामचंद्र प्रभू परशुरामजीच्या पुढे गेले, नतमस्तक झाले आणि मुखातून उद्गार निघाले, नत समुदन भंजे निहारा ओग एक नाज तुम्हारा. परशुरामजी, धनुष्यभंग करणारा एक तुमचा सेवकच असेल ना, एक तुमचा शिष्यच असेल. नहीं रागो, वो खतरनाक शत्रु है हमारा. असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजी विश्वामित्रजीच्या जवळ उभे होते आणि सहजच बोलता बोलता लक्ष्मणजी विश्वामित्रजींना म्हणतात की गुरुदेव, तुम्ही चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची म्हणजे रामचंद्र प्रभूची मुलाखत घडवून आणली नाही. कारण माझा भाऊ रामचंद्र प्रभू किती शांत आणि हे म्हातारा किती रागीट, ते तर मीच असायला पाहिजे होतं गुरुदेव. तेव्हा विश्वामित्रजीला वाटतंय लक्ष्मणाचंच काम आहे आता. विश्वामित्रजी म्हणतात, जाऊ लक्ष्मण. लक्ष्मणजी येतात आणि आगीत रॉकेल वतावा असा पहिला शब्द टाकतात, बहुत धनुष तोड़े रे काय म्हणतात लक्ष्मणजी? अरे हमने तो बचपन में ऐसे कहीं कमठे तोड डाले हैं. काय म्हणतात? अरे मी तर लहानपणी असे कितीतरी धनुष्य तोडून टाकलेले आहेत. आता मात्र परशुरामजीचा क्रोध आणखी अनावर होतो आणि परशुरामजी हातामध्ये परशु घेऊन लक्ष्मणजीच्या अंगावरती धाव घेतात. ए बच्चा, अपनी माँ की गोद खाली करना चाहता है? लक्ष्मणजी म्हणतात, परशुरामजी तुम्ही किती जरी वेळा परशु घेऊन धावले तरी आम्ही तुम्हाला घाबरणार नाही, तुमच्यासोबत युद्धही करणार नाही, कारण आम्ही क्षत्रियाची मुलं आहोत, कारण आम्ही क्षत्रियाची संतान आहोत. आणि आमचं ठरलंय
ज्याच्या गळ्यामध्ये जानव आहे आणि ज्याच्या कपाळाला गंध आहे, त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही क्षत्रिय आहोत, आक्रमणासाठी नाही। आणि जरी तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी बोलतंय, तरी अजूनही वेळ गेलेला नहीं परशुराम जी। अगर आपको देखना है तो जन्मा निकाल दो, तिलक मिटा दो और बाद में परशु दिखाओ, तब पता चलेगा कि सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है। कर्तबगारी लक्ष्मणाची, पण स्वाभिमान कोणाचा? सुमित्रेचा। स्वाभिमान मात्र आईचा। आणि म्हणून जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलेला आहे, त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कोणाला? मातेला। पण महाराज म्हणतात, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत, धन्य माता पिता तयाची। पण काही लोकांनी महाराजांना प्रश्न विचारला, ठीक आहे महाराज, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत, त्यांच्या पोटी जन्माला आलेली प्रजा, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। महाराज म्हणतात, सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली कन्या असो, म्हणजे मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला सुद्धा हर्ष वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा आनंद वाटतो, आनंद वाटतो। अभंगाच्या दोन्हीही चरणाचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात येईल। अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रथम क्रमांक महाराजांनी कोणाला दिला? मातेला दिला। आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रथम क्रमांक कोणाला? कुळी कन्या आणि मग नंतर पुत्र। वास्तविक आपण जर विचार केला तर जास्त आनंद माणसाला पुत्र झाल्यावर होतो, बरोबर ना? 10% लोक सोडली तर जास्त आनंद मुलगा झाल्यावर होतो, बरोबर? मग महाराजांना असं पण असतं नाही तर कुळी पुत्र कन्या होती असं पण म्हणता आलं असतं। पण महाराज काय म्हणतात? कुळी कन्या, अगोदर कन्येला प्राधान्य दिलं। का बरं? पहिला क्रमांक मुलीला का दिला? याचं कारण असं आहे, जात ती कन्या महती चिंता। ज्यावेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस वडिलांना तिची काळजी वाटते, ती वयात आल्यावर पुन्हा तिची चिंता वाटते, तिचं लग्न कसं पार पडेल ही चिंता असते, लग्नाच्या प्रसंगी पैशाची चिंता असते। आणि जेव्हा मुलीचं लग्न होतं ना त्यावेळेस कितीही कठोर अंतकरणाचा बाप असू द्या, आपल्या मुलीच्या लग्नात रडतो बाप, कुठं नाही, कुठं नाही, पण मुलीच्या लग्नात बाप रडतो, लक्षात ठेवा। तुमचं आमचं सोडा, पण कण्वासारखे मुली रडले शकुंतलेसाठी आणि जनकासारखे विदेही रडले सीतेसाठी, मग आपण तर कोण आहे? आपण तर कोण आहे? मुलीचं लग्न झालं, मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी पहिला फोन आपल्या वडिलांना करते आणि वडिलांचं बदललेलं आवाज ती एका क्षणात ओळखते, कुठली मुलगी? आणि मग 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते। मुलगी वडिलांना जाणते, मुलगी वडिलांना जपते। आणि खऱ्या अर्थाने मुलीचं लग्न झालं
म्हणजे तुमच्यावरती जबाबदारी संपली का हो? अजिबात नाही बरं का, उलट वाढली म्हणा बरं का. हां, उलट वाढली म्हणा. कारण उलट जास्त चिंता वाटते माझ्या लेकराचं तिथं कसं चाललं असेल, सुखी असेल का माझं लेकरू. मग मला सांगा, जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत जी मुलगी तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं काहीच देत नाही, काहीच देत नाही, त्या मुलीला महाराजांनी या अभंगामध्ये पहिला क्रमांक का बरं दिला असेल? काय कारण असेल? काय कारण असेल? त्याचं कारण असं आहे, एक वृद्ध गृहस्थ हिमालयाची यात्रा करत होता. खांद्यावरती एक लहान बाळ होतं. तेव्हा स्वामी रामतीर्थांनी त्याला विनंती केली, दादा आपके पास जो बच्चा है तो मेरे गोद में दे दो, मुझे भी आनंद मिलेगा, आपकी भी थकान उतर जाएगी. त्यावेळेस त्या स्वामीला नमो नारायणाचे उद्गार, स्वामीजी आप ब्रह्मचारी है, अगर मेरा बेटा होता तो तुम्हारे पास देता, पण बेटा नहीं स्वामीजी, मेरी कन्या है, और जिस पिता को कन्या का बोझ लगता है वो दुनिया में पिता होने के लायक नाही. ज्या बापाला स्वतःच्या मुलीचं ओझं होतं तो बाप बनण्याच्या लायकीचा नाही. असे कोणाचे उद्गार आहेत? एका बापाचेच उद्गार आहेत, एका पित्याचेच उद्गार आहेत. म्हणून पहिला क्रमांक मुलीला का? याचं कारण असं आहे, मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व. निस्वार्थपणे प्रेम आपल्यावरती करते ती मुलगीच असू शकते. कदाचित सगळ्या मुलांचं नाही सांगत, पण काही मुलाचं स्वार्थी प्रेम असेल आपल्या आईवडिलावरती, संपत्तीवरती, परंतु निस्वार्थ प्रेम आपल्यावरती, आपल्या माता पित्यावरती जी करते ती मुलगी असते बरं का. हां, शेवटच्या श्वासापर्यंत तिला माहिती असतं, तिला माहिती असतं की एक ना एक दिवस हे घर सोडून मला जावं लागणार आहे, तरी पण सगळ्यांवरती शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करते, निस्वार्थ प्रेम करते. ती फक्त मुलगी बरं का. आणि मुलाचं काय त्याला माहिती असतं, 10-12 वर्षाचं तर खेळ, म्हातारं गेलं की चाव्या आपल्याच हातात येणार आहे. सगळी नाही, काही मुलांचं सांगते मी. म्हणून मुलीला पहिला क्रमांक का? याचं कारण असं आहे, मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व. पराक्रमाचं मातृत्व पुत्राकडे, पण मातृत्वाचा पराक्रम कन्याच करू शकते. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्वी, म्हणून नारी की निंदा मत करियारो. नारी तन की खन जिस नारी से पैदा हुए है शुक भीष्म हनुमान. शुकासारख्या, भीष्मासारख्या, हनुमंतरायांसारख्या मोठमोठ्या रती महारथींना जन्म देणारी सुद्धा कोण आहे? ही कन्याच आहे. म्हणून कुळी कन्या, पहिला क्रमांक कन्येला. आता हे झालं कन्येचं. बरं, आता पुत्र कोणाला म्हणायचं ऐका. पुत्र त्याला म्हणायचा जे पूर्वतः पितरांचा उद्धार करतात, इति पुत्र हा. पण असं एकच पुत्र पुरे एकच पुत्र माय बापा पोटी, हरिस्मरणी उद्धरे कुळकोटी, धन्यवंशी जन्मला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. याला म्हणायचं पुत्र, म्हणायचं पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. म्हणून सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, महाराज म्हणतात त्यांचा मलाच काय, तर त्यांचा देवाला सुद्धा आनंद वाटतो. पण देवाला आनंद वाटण्याच्या योग्यतेचं ते करतात काय? गीता
भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। तर ते सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं काय करतात, गीता आणि भागवत या दोन ग्रंथांचे श्रवण करतात आणि अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात। बघा आता तिसऱ्या चरणाचा थोडा विचार करू। तुमच्या सुद्धा मनामध्ये अशी शंका आली असेल की महाराजांनी फक्त गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचा उल्लेख या अभंगामध्ये का बरं केला? अरे 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद एवढी ग्रंथ संपत्ती आहे, पण गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचा उल्लेख का केला? याचं कारण असं आहे, ऐका, याचं कारण असं आहे, ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक दिवस मरावं लागणार आहे आणि ज्याला मरावं लागणार आहे त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे। पण मरेपर्यंत कसं जगायचं ह्या प्रश्नाचं उत्तर गीतेत आहे आणि जगणं संपलं म्हणजे मरायचं कसं ह्या प्रश्नाचं उत्तर भागवतात आहे। म्हणून गीता भागवत करीती श्रवण। सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं आणखी काय करतात, अखंड चिंतन विठोबाचे। जीवनामध्ये जे वारकऱ्यांचं कुळदैवत आहे तो पांडुरंग परमात्मा, त्याचं चिंतन करतात, त्या पांडुरंगाच्या भेटीला जातात। जीवनामध्ये पांडुरंगाचं चिंतन केलं पाहिजे, पांडुरंगाला भेटलं पाहिजे, कारण भाग्यवंत म्हणून या शरण गेले पांडुरंग 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 करतात, पांडुरंगाचं नामस्मरण करतात, अखंड चिंतन विठोबाचे हित ते करावे देवाचे चिंतन। सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं देवाला सुद्धा त्यांचा आनंद वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो आणि परमार्थामध्ये अखंडता पाहिजे का? कारण मरताना ते भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे, कारण मरताना भगवंताचं नाव मुखामध्ये घेणं सोपं आहे पण ते येणं अवघड आहे। वा, पण ते येणं अवघड आहे। शब्दप्रयोग माझ्या नीट लक्षात घ्या, कारण काय होतं, मरताना मरणाऱ्या व्यक्तीला समोरच्या भिंतीवरती आपलं मरण दिसत असतं, पण मरण्याच्या अगोदर वाचाच बंद होते आणि मग जीव जातो। अगोदर वाचाच बंद होते, देवाचं नाव घेणार कसं? त्यामुळे परमार्थामध्ये अखंडता ठेवा आणि मरताना ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आलं, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही। महाराज सांगतात, मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये अशी भक्ती केली
असा भक्तीचा अट्टहास केला. कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास. म्हणून जीवनामध्ये अखंडतेने तुकोबारायांनी जसं विठ्ठलाचं चिंतन केलं, मला वाटतं आपल्याला एवढी अखंडता नाही जमणार. आपल्याला सध्या 2 तास कीर्तनामध्ये बसायचं म्हटलं तरी जीवावरती येतं. असं वाटतं कधी कीर्तन आवरतं कधी घरी जातो आणि आपलं काम बघतो, आहे की नाही? एवढी अखंडता जीवनामध्ये आपल्याला शक्य नाही. परंतु एकदा तरी त्या पांडुरंगाचं नाव घ्या आणि प्रेमाने घ्या. घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती बापाचे, पर्वत जळती बापाचे, पर्वत जळती बापाचे. पर्वत जळती पापाचे. किती जणांचा उद्धार झाला या नामस्मरणामुळे. म्हणून जीवनामध्ये अखंडता ठेवा. अखंडतेला महत्व आहे. अखंड खंडिना जीवन रामकृष्ण नारायण. कारण ज्याचा जन्म झालाय त्याला मरण निश्चित आहे. आणि मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत, बाकी कुठेही चालल पण इथं चालत नाही. काय चालत नाही? वशिला. वशिला म्हणजे काय हो? वशिला म्हणजे काय मी सांगते तुम्हाला. वशिला म्हणजे काय? व म्हणजे वय नसतानाही, शी म्हणजे शिक्षण नसतानाही, आणि ला म्हणजे लायकी नसतानाही जो लावला जातो त्याला म्हणायचं वशिला, आहे की नाही? पण ही वशिलेबाजी इकडं चालत नाही. ज्याचा जन्म झाला त्याला मरण निश्चित आहे. आणि हिंदुस्थानमध्ये शोधा तुम्ही, एखादं मंदिर नसलेलं गाव सापडेल पण स्मशानभूमी नसलेलं गाव सापडणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाला मरावं लागतं. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्रठांशी, 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. 9 भी मर गए, 10 भी मर गए उपजते नाशे, नाशेते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. म्हणून कसं जगायचं गीतेकडून शिका आणि कसं मरायचं हे भागवताकडून शिका. बरं, कसं जगायचं गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवलं. अर्जुना, काय देवा, जर जिंकलास तर हस्तिनापुराचा राजा होशील आणि जर मेलाच तर स्वर्गाची प्राप्ती होईल तुला. कसं जगायचं गीतेने अर्जुनाला शिकवलं आणि कसं मरायचं हे भागवताने परीक्षिती राजाला शिकवलं. कोणाला? परीक्षिती राजाला. परीक्षिती राजा 7 दिवसाचा होता. किती? 7 दिवसाचा. आणि 7 दिवसानंतर त्याला सर्प चावून त्याचा मृत्यू होणार होता, त्याला शाप होता. मला सांगा, परीक्षिती राजा 7 दिवसाचा होता. आपण सगळे किती दिवसाचे येतो? अहो 7च दिवसाचे. आपण पण सगळे 7च दिवसाचे आहेत. आपल्याकडं काही 8 दिवसाची योजना नाही. म्हणजे तसं काही तसं बघू नका रागाने. एवढं 7 दिवस म्हणजे रविवार सोमवार मंगळ ह्या 7 दिवसापैकी कुठल्या तरी एका वारी आपल्याला जावं लागणार आहे. कुठले हे 7 दिवस बरं का. नाही तर तुम्हाला वाटायचं इथून पुढचं 7 दिवस, असं काही नाही.
एका गावामध्ये मी असं सहज बोलून गेले, म्हटलं या गावातील सगळी लोक 7 दिवसामध्ये मरणार आहेत. तर असं म्हटल्यानंतर सगळे माझ्याकडे रागाने बघायला लागले. पण एक आजी होती, ती आजी हसायला लागली. त्या आजीला मी विचारलं, आजी तुम्ही का हसता? आजीने मला सांगितलं, ताई तुम्ही मगाशीच म्हणला की या गावातली सगळी लोक 7 दिवसामध्ये मरणार आहेत. म्हटलं मग? ते म्हटलं मी या गावची नाहीच, मी दुसऱ्या गावची, इथं कीर्तन ऐकाय आली. परीक्षिती राजा 7 दिवसाचा होता, आपण पण 7च दिवसाचे. परीक्षिती राजाचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला. आपला पण मृत्यू कशाने होणार आहे? सर्पदंशानेच होणार आहे. संसाराला साप म्हटलेला आहे, सर्प म्हटलेला आहे. म्हणून निरसलो संसारा सर्प हा विखार पांढरा. आपल्याला ऑलरेडी सगळ्यांना साप चावलेला आहे. काय झाले? साप चावलेला आहे. बरोबर सांगते ना मी? आपल्याला काय झालेलं आहे? साप चावलेलं. तुम्ही म्हणाल कसं काय? तुम्ही बघा, पूर्वीच्या काळामध्ये जर काही एखाद्याला साप चावला की बाबा काय करायचे पूर्वी साप चावलं? तुम्हाला माहिती असेल, मुंजाबाच्या पालावर त्यानायचं, मांत्रिकाने त्याच्यावरती मंत्रोपचार करायचे. नंतर परीक्षा पाहण्यासाठी त्याला कडुलिंबाचा पाला खायला द्यायचा. बरोबर ना बा? आणि मग नंतर विचारायचं असतं पाला कसं काय? तो म्हणतो पाला गोड लागतोय. मग समजायचं की त्याला साप चावलेला आहे. तसं संसार कडू असताना सुद्धा तो आपल्याला गोड लागतोय आणि परमार्थ गोड असताना सुद्धा आपल्याला तो कडू लागतोय. याचाच अर्थ आपल्याला काय झालंय? बरोबर का नाही? आणि फक्त साप चावला नाही काका, जहर चांगलंच बनलेलं आहे. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. संसार कडू आहे आणि परमार्थ गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व. परमार्थ गोड आहे हे परमार्थात आल्याशिवाय कळत नाही. साखर गोड आहे ही खाल्ल्याशिवाय कळत नाही. ती फक्त बघून समजणार आहे का की किती गोड आहे? तिचा अनुभव घ्यावा लागेल, तिला चाखावी लागेल, तेव्हा तिची गोडी तुम्हाला समजेल. तसं भगवंताचं नामस्मरण परमार्थ त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला घ्यावा लागेल. आणि म्हणून त्याच भगवंताचं एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं आहे. एकदा हाताने टाळी, मुखाने नाम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आज अभंगाच्या तिन्ही चरणाचा आपण विचार केला. पण आणखी जर तिन्ही चरणाचा आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. प्रेम म्हटलं की माता,
पतिव्रता म्हटलं की सीता आणि शास्त्र म्हटलं की गीता, प्रेम म्हटलं की माता. असं का म्हटलेलं आहे? कारण जगाचं अश्रू पुसणं हे भगवंताचं काम आहे, पण त्या भगवंताला सुद्धा रडवण्याची ताकद कोणाच्या प्रेमात आहे? आईच्या प्रेमात आहे, आईच्या प्रेमात आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर भावार्थ रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. वना जाता रघुनंदन, गायीचे गळती लोचण, अश्वगज परतिरुदन, दुःखे पाषाण भुलताती. आणि प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर कौसल्य मातेने हंबरडा फुलला. अरे माझा त्यावेळेस जगाचा बाप त्याने माघारी बघितलं. देखोनी मातेचा कळवळा, दुःखे अश्रू आले डोळा, बाष्पे गळा रोधिला. जगाचं अश्रू पुसणं ज्यांचं काम आहे तो रडायला लागला. आणि ही ताकद फक्त आईच्याच प्रेमात आहे. म्हणून प्रेम म्हटलं की माता, ते जवळचं आईचं मुलाचं नातं असतं. आईच्या प्रेमाची सर जगात कोणालाच येऊ शकत नाही, कोणालाच. एक जण माझ्याकडे आले, मला म्हटले ताई आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं हा, आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं कसं काय? ते म्हटले ताई पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची, आता माझी बायको सुद्धा मला आंघोळ घालते. म्हटलं पूर्वी माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी पत्नी सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या पत्नीच्या प्रेमामध्ये काही फरक नाही. त्यावेळेस मी त्यांना म्हटले बघा, ज्या वेळेस तुम्ही लहान होता, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली आणि तुमच्या डोक्यावरती केस आले, पण ज्या वेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेली केस गेली. म्हटलं चेक करून बघा, आहे की नाही? आमच्या महिला मंडळींना लय हसायला येत, आहे की नाही? बरोबर सांगते, पटते म्हणून हसताय ना. हा, कारण आईचं लेकराचं नातं एवढं जवळच आहे. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. हे लागे माझ्या पायाला, पाणी तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं